आपण जाणार आहोत टिटवाळ्याच्या गणबाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. दादरला आलो आहोत, अतिशय गर्दी आहे. तर बघूया गणबाप्पाचं दर्शन कसं होत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर आता ट्रेन आली आहे. प्लॅटफॉर्मवर गर्दी अतिशय दिसत होती, पण डब्यात बसायला मला व्यवस्थित जागा मिळाली. दादर ते टिटवाळा प्रवास अतिशय व्यवस्थित झाला. त्यानंतर तुम्ही टिटवाळा ईस्टला उतरायचं आहे. तिथे रिक्षा लागलेल्याच असतात. पर पर्सन 15 रुपयाप्रमाणे तुम्हाला मंदिरापर्यंत रिक्षा घेऊन जाते. टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर म्हणजेच सिद्धिविनायक महागणपती हे ठाणे जिल्ह्यातील एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण मुंबईपासून 65 किलोमीटर अंतरावर असून येथे कण्व ऋषींचा आश्रम होता असे मानले जाते. या गणपतीला विवाह विनायक असेही म्हणतात, कारण अशी श्रद्धा आहे की येथील पूजेमुळे विवाह लवकर जुळतात. चला तर मग रिक्षावाल्याने आपल्याला मंदिरापर्यंत तर सोडलं आणि तिथूनच त्यांच्या ओळखीने इथे जे आपल्याला काही प्रसाद घ्यायचा असेल, फुलं घ्यायची असतील, हार घ्यायचे असतील, तर ते लोक त्यांचं ओळखीनेच आपल्याला तिथे घेऊन जातात. सो मी आता इथे बघा आली आहे आणि तिथूनच सगळं मला जे हवं होतं प्रसाद वगैरे ते घेतला. इथून जाण्याचा मार्ग आपल्याला असा आहे. समोरच हे दादा आहेत, त्यांच्याकडून हारही घेतला. पुढे तुम्हाला असं सरळ चालत जायचं आहे आणि बाहेर पडल्यावर तुम्हाला पाय स्वच्छ करण्यासाठी तिथे पाणीसुद्धा असतं. तिथे पाय स्वच्छ करून तुम्ही मंदिराच्या रस्त्याने जाऊ शकता. या मंदिराची स्थापना ऋषी विश्वामित्र, शकुंतला आणि मेनका यांनी केली होती असे मानले जाते. नंतर पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते, जी कालांतराने पाण्यातून बाहेर काढण्यात आली. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीला येथे खूप मोठी गर्दी असते. तसेच प्रत्येक संकष्ट चतुर्थीला येथे भाविकांची विशेष उपस्थिती असते. मीही बाप्पासाठी एक सुंदर असं चांदीचं जास्वंदाचं फूल घेऊन आली होती व ते गुरुजींना दिलं. त्यांनी त्यांचे परीक्षण केलं, म्हणजे ते चांदीचंच आहे की नाही हेही तिथे तपासलं जातं. आणि त्यानंतर माझं सौभाग्य म्हणा ते त्यांनी बाप्पाच्या मुकुटाच्या ठिकाणी ठेवलं. सो मला जो आनंद झाला आहे तेच टिपण्याचा मी हा प्रयत्न करते. ते जास्वंदाचं फूल हे बघा, बाप्पाचा जो आपला मुकुट तिथे लावलेला आहे तिथेच त्यांनी ते ठेवलं होतं. बाजूलाच हे शिवाचं मंदिर आहे आणि तिथून पुढे जाल तर इथे अशी तुम्हाला खूप सगळी दुकानं दिसतात, जिथे पूजेचं सामान असेल किंवा तुम्हाला घरगुती वापरण्यासाठी काही वस्तू, खाण्याच्या वस्तू, पण मोस्टली मंदिरात यूज करणारा मूर्ती, काही जे आपले हळद कुंकू असे खूप सगळे पूजेचं सामान तुम्हाला इथे मिळून जातं. गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे ठेवल्या गेलेल्या आहेत.
मंदिर दररोज पहाटे सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत खुले असते. संकष्टीला हीच वेळ सकाळी पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत असते. हे मंदिर गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. अशा प्रकारे बाप्पाचं दर्शन अतिशय सुंदर झालं. खूप सगळी गर्दी होती मंदिरामध्ये, पण तरीही दर्शन खूप छान झालं. बाजूला शिवाचं मंदिर होतं, तिथेही खूप छान दर्शन झालं. मंदिर खूप छान सजवलं गेलं आहे. त्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी रिक्षा पकडली. तिथेच शेअरिंग रिक्षा लागलेल्याच असतात. सेम 15 रुपये पर पर्सनप्रमाणे रिक्षा आपल्याला स्टेशनपर्यंत घेऊन येते. सो अशा प्रकारे टिटवाळ्याचा आपल्या सिद्धिविनायकाचं दर्शन खूप सुंदर झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया ही कमेंट नक्की आपल्या व्हिडिओवर टाका. थँक्यू सो मच.